कसं काय मंडळी, आपण तथागत बुद्ध आणि त्यांचं धम्म म्हणजेच त्यांचं तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याच्यासाठी आपण बाबासाहेबांनी लिहिलेला भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचायला घेतलेला आहे. तथागतांच्या जन्मापूर्वी एक भविष्यवाणी करण्यात आली होती आणि तथागतांच्या जन्मानंतरसुद्धा एक भविष्यवाणी करण्यात आलेली आहे. त्या दोन्ही भविष्यवाणीचा आशय सारखाच आहे. जर हा मुलगा म्हणजेच जो होणारा बाळ आहे तो जर गृहस्थाश्रमात राहिला म्हणजे घरी राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, आणि नाही राहिला संन्याशी झाला तर तो तथागत बुद्ध होईल. या भविष्यवाणीचं काय करायचं आहे आपण ह्या अगोदरच्या 2 व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. जर तुम्ही ते 2 व्हिडिओ बघितले नसतील तर आवर्जून ते बघा. त्याच्यानंतर तथागतांचा म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाल्यानंतरची एक घटना आहे. थेट हिमालयातून एक असित मुनी नावाचा ऋषी शुद्धोधनाच्या घरी म्हणजे तथागतांच्या पिताजीच्या घरी त्यांना भेटायला येतात. आणि ते भेटायला येण्याचं कारण त्या ग्रंथामध्ये आहे, त्याविषयी आपण जास्त बोलू नाहीत. पण असित मुनी हिमालयातून एक ऋषी त्यांचा पुतळा नरदत्त याच्यासोबत आलेला आहे शुद्धोधनाच्या घरी. आणि त्या लहान सिद्धार्थाला बघून ते रडायला लागतात, चक्क रडायला लागतात. म्हणजे लहान बाळाला बघून आपल्याला हसू येतो, आपण आनंदाने हरखून जातो, पण ते चक्क रडायला लागले. आपल्या मुलाला बघून एखादा महान ऋषी रडतोय म्हणून कोणत्याही बापाला टेन्शन येणारच. तसंच टेन्शन शुद्धोधनाला आलं. आणि मग तेव्हा शुद्धोधनाने असित मुनींना विचारलं, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? म्हणजे सगळ्याच कोणत्याही मायबापाला टेन्शन येईलच ना. म्हणून त्यांनी सहज प्रश्न, काही गडबड नाही ना, काही प्रॉब्लेम नाही ना, माझ्या बालकाचं भविष्य काही कठीण आहे का? हे ऐकून ऋषी म्हणाले, राजा, मी बालकासाठी रडत नाही. त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे, त्याला कोणताही त्रास होणार नाही आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. मी वयोवृद्ध झालो आहे, माझे आयुष्य आता संपत आले आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार आणि ते परमोच्च अशी सम्यक संबुद्धी प्राप्त करून घेईल. परत भविष्यवाणीचा विषय आला. असित मुनींनी सुद्धा ही भविष्यवाणी केली की त्यांना खात्री वाटते की हा बालक चक्रवर्ती सम्राट होणार नाही, निश्चित सम्यक संबुद्ध होईल. आता परत तथागतांच्या विषयी भविष्यवाणी करणं योग्य की अयोग्य हा तुमचा निर्णय आहे. मी फक्त वाचतोय. पुढे ते असे म्हणाले, असित मुनी असे म्हणाले, तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करेल. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. आणि तसंच झालं. तथागतांनी जे तत्त्वज्ञान दिलं ते सगळ्यांसाठीच सुखसमृद्धी देणारं आहे, हे सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारकच असेल. ते शब्द व शब्दांचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेच असेल. म्हणजे हा मुलगा जे धार्मिक जीवन सांगेल ते सुरुवातीलाही कल्याणकारी आहे, ते मध्येही कल्याणकारी आहे आणि ते शेवटीही कल्याणकारी असेल, असं असित मुनी घोषणा करत आहेत. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतो. हे सत्य आहे. 2600 वर्ष झाली, त्याच्यानंतर आपल्याला बुद्ध कुठे सापडत नाही. मान्य आहे, खूप रिअर गोष्ट आहे बुद्ध होणं, पण सगळेच बुद्ध होऊ शकतात अशी प्रेरणा बुद्धांनीच आपल्याला दिलेली आहे. परंतु ते का रडतात याचा मुख्य मुद्दा हा आहे, परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे. आणि या दुःखामुळेच असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही.
आणि साहजिकच आहे, ज्या माणसाला समजा माहिती आहे की हे बालक पुढे जाऊन बुद्ध होईल आणि तो बुद्ध होताना ते बघताना तेव्हा माझं अस्तित्व नसेलच, तेव्हा मी या जगतात नसेलच, तो जो मार्ग सांगणार आहे, जो सगळ्यांसाठीच आहे, सगळ्यांच्या सुखासमृद्धीसाठी आहे, तो मार्ग मी त्यांच्या तोंडातून ऐकू शकणार नाही, त्या माणसाला दुःख होईलच ना. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याच्या पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. कोणताही ऋषीमुनी आपल्याकडे कोणतेही महान व्यक्ती आला तर आपण त्यांना खाऊ घालणार, त्यांना दानदक्षिणा देणार आणि त्यांचे आशीर्वादसुद्धा घेणार. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांच्यासोबत जो पुतण्या आला होता त्याचं नाव नरदत्त, त्याला उद्देशून असित मुनी म्हणतात, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर, ते तुला सुखशांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनींनी राजाची अनुज्ञा घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले. म्हणजे असित मुनी का रडला, तर असित मुनींना माहिती होतं की हा बालक बुद्ध होईल आणि तो बुद्ध होताना बघायला ते अस्तित्वात नसतील. बरं, या भविष्यवाणीचं करायचं काय हा तुमचा निर्णय असेल. जर मी असं मान्य केलं की हो, असित मुनींनी तथागतांचं भविष्य सांगितलं की हा बालक पुढे जाऊन बुद्ध होईल, याचा अर्थ की कोणाला तरी भविष्य कळतं आणि तो भविष्य सांगणारा तथागतापेक्षाही श्रेष्ठ ठरू शकतो, कारण की त्याला अगोदरच भविष्य माहिती आहे पुढे काय होणार आहे ते. बरं, ही जी कथा आहे माझ्या मते वैयक्तिक स्तरावर ही जी कथा माहिती आहे का, बुद्धाच्या प्रेमापोटी आलेली आहे. सामान्य जन्म असला तर आपण सहसा त्या माणसाला स्वीकारत नाहीत. त्या माणसाच्या जन्माभोवती काही चमत्कारिक गोष्टी असायला हव्यात, तेव्हाच आपण त्याला स्वीकारतो. हे आपल्या मेंदूची, आपल्या अस्तित्वाची एक मर्यादा झालेली आहे सध्याच्या काळात. त्या काळातही ती मर्यादा होती. ही कथा या कारणामुळे इथं आलेली आहे बौद्ध साहित्यामध्ये. जास्तीत जास्त लोक तथागतांच्या विचारांकडे आकृष्ट व्हावी, त्यांच्या मार्गाकडे आकृष्ट व्हावी म्हणून ही कथा इथे आलेली आहे. एवढंच माझं या असित मुनींच्या आगमनाविषयी आणि त्यांच्या या भविष्यवाणीविषयी मत आहे. आणखी गोष्ट की त्यांनी ज्या बाकीच्या गोष्टी बोललेल्या आहेत की तथागत जे मार्ग सांगतील ते कल्याणकारी आहे, ते सगळ्यांना आनंदी करणार आहे, हे सगळं योग्य आहे, सगळं बरोबर आहे, काहीच चुकीचं नाही याच्यात. बरं, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण बुद्धाचं संपूर्ण तत्त्वज्ञान समजून घेणार आहोत. एवढंच बोलून मी तुमची आज्ञा घेतो. धन्यवाद.